वर्षा बंगल्यावरती शिवसेनेची बैठक संपन्न. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागा लढण्याची तयारी. त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांची नियुक्तीचे आदेश. ठाकरे गट मुंबईमधल्या 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत. मुंबईमधल्या बहुतांश मतदारसंघांवरती ठाकरे गट आग्रही. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता. शरद पवार नटसम्राट, छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरकारने 1,500 रुपयांमध्ये महिलांची बोळवण केली. मतदानासाठी 1,500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूर यांचा सवाल उपस्थित करत टीका. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं. सरकारनं भाड्यानं वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत. वाघनखांवरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा. वाघनखांच्या बद्दल जाणकारांचं मत लक्षात घेणं गरजेचं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं विधान. विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाहीत, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक. वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेवरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीच्या आधी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही खुला होणार. सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण होणार. MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावरील वशिष्ठी ब्रिजच्या एका लेनवरची वाहतूक बंद. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुलावरून वळवली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक. दादर स्थानकामधून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. परळ स्थानकामधून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार. भिवंडीमध्ये मेट्रो हॉटेल ते माडा कॉलनी कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन. 18 कोटी कॉन्क्रिटीकरणाचा खर्च. वाहतूक सुरळीत होऊन अपघाताच्या प्रमाणावरती घट होईल. आमदार महेश चौगुले यांची माहिती. बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा पुणे ते मुंबई भर पावसामध्ये लॉंग मार्च. 7 दिवस होऊनही सरकारने दखल घेतली नाही. लॉंग मार्च नवी मुंबईमधल्या बेलापूर शहरामध्ये दाखल. पालघर जिल्हा नियोजनाची सभा गोंधळामुळे स्थगित. पालकमंत्री रवींद्र चव्हाण अधिकाऱ्यांवरती संतापले. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पालकमंत्र्यांचा सभा स्थगित करण्याचा निर्णय. 25 जुलैला पुन्हा सभेचं आयोजन. भिवंडीमध्ये ठाकरे गटाकडून काश्मीर इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शनं. भिवंडी शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शनं. जम्मू काश्मीरमधल्या डोडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ठाण्यामध्ये आंदोलन. जवानांवरती होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक. विशाळगड हिंसाचाराची CID चौकशी करा. तसंच पीडितांना 15 दिवसांमध्ये नुकसान भरपाई द्यावी. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची अजित पवारांकडे मागणी. मुंबईतल्या घाटकोपरच्या गौरी शंकरवाडी विभागातील गीतांजली इमारतीच्या 11व्या मजल्यावरती आग. सुदैवाने जीवितहानी नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. आगीवरती मिळवलं नियंत्रण. पावसामुळे कल्याण नेतिवली टेकडीवरील 5 घरांच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी. घरांचं मोठं नुकसान. मुंबईतल्या बोरिवली इथल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावरील पांढऱ्या रंगाच्या धातूचा गुंठाकार मुकुट चोरीला. चोरी प्रकरणी प्रकाश सिंग, घनश्याम सिंग वर्मा यांना अटक. मुंबईतील कुलाबा वांद्रे सेब्स मुंबई मेट्रो 3चं येत्या 24 जुलैला उद्घाटन होणार असल्याचं केंद्र सरकारचं ट्विट. मात्र हे ट्विट डिलीट करण्यात आलं. या फेक न्यूजबद्दल PMO कारवाई करणार का? RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांचा सवाल. नवी मुंबईत पकडलेल्या 2 कोटी रुपयांच्या ड्रग्जचं क्रूज पार्टीसोबत कनेक्शन. या प्रकरणामध्ये अटक झालेल्या 2 आरोपींचे क्रूज पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या आरोपींशी संबंध असल्याचं उघड. कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाची वरळी सी-लिंकवरून आत्महत्या. आत्महत्येच्या आधी मुलाला फोन करून दिली आत्महत्येची कल्पना. युक्रानचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूर यांचं निधन. अरुण ठाकूर यांच्यावरती आज मुलुंडमध्ये अंत्यसंस्कार. भारतीय IT उद्योग उभारणीमध्ये अरुण ठाकूरांचा मोलाचा वाटा. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा. बारामतीतील रॅलीच्या दरम्यान युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर्स. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यालय सरचिटणीस यांच्यामध्ये वाद. सरचिटणीस
महेश मानेंकडून खुर्च्या फेकून संताप व्यक्त. बारामतीच्या भिगवण चौकामध्ये शरद पवारांच्या बॅनर शेजारी अजित पवारांचा बॅनर. अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्ताने शरद पवारांचे बॅनर तर अजित पवारांचा भव्य कुस्तीचा बॅनर. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे अजित पवारांच्या बैठकीला हजर. लांडेंच्या मार्गदर्शनाने तुतारी घेतल्याचा दावा करणारे पदाधिकारी संभ्रमात, तर 21 जुलैच्या बैठकीची जबाबदारी विलास लांडेंवर. बारामती शहरातील नूतन एसटी बस स्थानकावरती जाऊन सुप्रिया सुळेंकडून पाहणी. सुळेंनी प्रवाशांची विचारपूस करत जाणून घेतल्या अडीअडचणी. इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर असं वक्तव्य आपण केलं नसून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिलंय. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून योजना लागू. योजनांमधून जनतेची फसवणूक होऊ नये ही अपेक्षा. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरती आमदार विश्वजित कदम यांची टीका. पूजा केडकर यांच्या आई मनोरमा केडकरांना पुणे पोलिसांनी महाडमधून केली अटक. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा यांना अटक. मनोरमा केडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी. मनोरमा केडकरांवरती जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. केडकरांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. अटक टाळण्यासाठी दिलीप केडकर यांचा पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज. मुळशी तालुक्यातील धडवली गावामधल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यामध्ये दिलीप केडकर हे सह आरोपी. पुणे पोलिसांकडून दिलीप केडकर यांचा शोध सुरू. पंढरपूरमध्ये अजय महाराज बारसकरांची कार जळून खाक. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी कार जळाल्याचा बारसकरांचा आरोप. पंढरपूर सांगली रोडवरील शिरढोण टोल नाक्यावरती वारकऱ्यांकडून टोल वसुली. शासनाकडून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी करूनही टोल वसुलीमुळे वाद. यंदा आषाढी यात्रा काळामध्ये एकादशीपर्यंत 13,96,072 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी. आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षीचा विक्रमही मोडीत. पंढरपूरमध्ये आषाढी द्वादशीला चंद्रभागेमधून काढला 3 टन कचरा. बीव्हीजीच्या 400 कर्मचाऱ्यांकडून चंद्रभागेची स्वच्छता. सांगलीच्या खानापुरामध्ये मोहरमच्या निमित्ताने सोंगांचा कार्यक्रम संपन्न. सोंगे काढण्याची अनेक पिढ्यांपासूनची परंपरा. कडक लक्ष्मी आणि वेगवेगळे मुखवटे परिधान केलेले युवक आकर्षणाचा केंद्रबिंदू. सोलापुरात लाडकी बहीण योजनेचं काम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा नकार. मानधन वाढीवरून अंगणवाडी सेविका आक्रमक. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा टप्पा जाहीर. 7 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, तर नाशिकमध्ये होणार समारोप. जालना राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ 4चाकी गाडी पडली विहिरीत. 6 जणांचा मृत्यू. कारमध्ये अंदाजे 12 लोक असण्याची शक्यता. विशाळगडावरती झालेल्या राड्याच्या विरोधात इम्तियाज जलील उद्या संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करणार. कोल्हापूरला येण्यासाठी काही लोकांनी विरोध केल्याची जलील यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयामध्ये धडक. आतापर्यंत प्रशासनाने काय केलं? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्यांना सवाल. बीडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली. हिंगोलीत ठाकरे गटाकडून काश्मीरमध्ये जवानांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंची भेट. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा. 20 जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा. भर पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील 457 गावं 89 वाड्यांना 714 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी मराठवाड्यामध्ये टंचाईचं संकट. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यामधली धरणं तळालाच. जायकवाडीसह येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणीसाठ्यामध्ये अजूनही वाढ नाही. मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न.
आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या बातम्या सुपरफास्ट। अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवली। 2022 मध्ये नगरमधून खेडकरांनी मिळवलं होतं नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र। डेंग्यूच्या प्रश्नावरती काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक। नाशिकमध्ये मनपा आयुक्तांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची प्रतिकृती दिली भेट। नाशिक महानगरपालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं। एबीपी माझाच्या बातमीनंतर महानगरपालिकेला जाग। काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून 7 रोगांवरती नियंत्रण आणण्याचं निवेदन। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचं नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन। विविध मागण्यांच्या संदर्भात शासन लक्ष देत नसल्यानं आंदोलन केलं। नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून रस्त्यांमधील पडलेल्या खड्ड्यांचाच सत्कार। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं घोटी टोल नाक्यावरती आंदोलन। टोल प्रशासनाचा केला निषेध। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली धरण परिसरामध्ये पोलिसांचा खडा पहारा। हुल्लडबाज पर्यटकांवरती पोलिसांची नजर। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कपाशीसह पिकं गेली वाहून। शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ। महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पावसानं तापी नदीवरील हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। धरणाचे 12 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रामध्ये 36,445 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यामधल्या शिंदखेडामध्ये पावसामुळे कपाशीचं पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 90% पेरणी पूर्ण। मात्र अजूनही काही भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। लघु आणि मध्यम प्रकल्पांमधला पाणीसाठा अवघा 50%। कांदा चाळ उभारणीचं अनुदान बंद करण्याचा राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक काढत निर्णय। या निर्णयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून टीका। तसंच शेतकऱ्यांना चाळीसाठी वाढीव अनुदान गरजेचं असून हा निर्णय मागे घेण्याचीही मागणी। कांदा चाळींना मिळणारं अनुदान बंद करण्याचा निर्णय। राज्य सरकारच्या निर्णयावरती कांदा उत्पादक नाराज। निर्णय मागे न घेतल्यास कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा। नंदुरबारच्या शहादा तहसील कार्यालयाच्या नजीक असलेल्या भेंडवा नाल्यामध्ये 6 महिन्यांचं बाळ गेलं वाहून। पती पत्नी बाळासह बाईकवरून जात असताना आईच्या हातामधून बाळ निसटलं। मृत बालकाला जवळ घेऊन आईचा आक्रोश। निसर्गाची कृपादृष्टी राहावी म्हणून आदिवासी बांधवांकडून करण्यात येणाऱ्या नेवती पूजनाला सुरुवात। निसर्ग आणि सातपुड्यातील आदिवासी बांधवांचं नातं जपणारी परंपरा आजही कायम। नाशिकच्या देवळा तालुक्यामधल्या लोहणेर इथे अज्ञातानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीमध्ये टाकला युरिया। शेतकऱ्याचं 200 क्विंटल कांद्याचं मोठं नुकसान। आणि यानंतर विदर्भामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। चांदीवाल आयोगाने 100 कोटी वसुलीच्या प्रकरणामध्ये मला क्लीन चिट दिली आहे। सरकारनं अहवाल जाहीर करावा। अनिल देशमुखांची सरकारकडे मागणी। अहवाल जाहीर न केल्यास कोर्टामध्ये जाऊ असा इशारा। अकोल्याच्या बाळापूरमध्ये विमा कंपन्यांसोबतच्या बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकारी गैरहजर। आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कोंडलं। अमरावतीमध्ये लाडक्या बहिणीच्या अर्जावरती आमदारांचा फोटो। मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार अडचणीमध्ये येण्याची शक्यता। भाजप आणि काँग्रेसकडून कारवाईची मागणी। समृद्धी महामार्गावरील भगदाड दुरुस्त करण्याचं काम अखेर सुरू। मुंबई कॉरिडॉरवरील चेनेस 332.6 वरचं पुलावरचं भगदाड एबीपी माझानं आणलं होतं समोर। भंडारा तालुक्यामधल्या शहापूर, धारगाव, पहेला आणि पवनी तालुक्यामधल्या कोंढा या 4 महसूल मंडळांमध्ये पावसानं सरासरी 100 ओलांडली। दरम्यान हवामान विभागाकडून पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जारी। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। या दरवाजांमधून 78,191 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। अतिवृष्टीमुळे भंडाऱ्याच्या काही भागामधील जनजीवन विस्कळीत। अनेकांच्या घरासमोर पावसाचं पाणी साचलं। काही भागातील वीज पुरवठाही खंडित।
भंडारा शहरामधल्या खातरोड महामार्गावरील यशोदा नगरीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी। पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ताही गेला वाहून। वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे धरण साठ्याची पाणी पातळीमध्ये वाढ नाही। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये 5.5% इतकाच जलसाठा। अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी। धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन। वाशिमच्या काटा आरोग्य केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती। उपचाराला आलेल्या रुग्णांना फटका। नवीन इमारत मंजूर होऊनही बांधकामाला सुरुवात नाहीच। विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाला सुरुवात। भंडाऱ्याच्या राजेदहे गावामध्ये घरफोडीची घटना। 8 लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास। आजारी वडिलांना मुलाने जिवंत जाळलं। अकोल्याच्या बाळापूरमधली हृदयद्रावक अशी घटना। आरोपी आकाश इंगळे याला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।